तर नमस्कार मित्रांनो, आपण निघालोय आज गणपती बाप्पा. सांगून आले वरती. मला काय पाहिजे? अरे लाजलाय, थांब लाजलाय. टोल नाका लागली तर आम्हाला बरेच सारे फोटो काढे. पलीकडच्या गावातले सवंगडी आहेत. आयफोनच आहे. ते कुठं गाव कुठे तुझं? वासाई. किती किलोमीटर आहेत ना? ते दिसते ते. शाळेत जाता का नाही? ह्यो समोरचा का? हे कलसुबाई होत ना रस्ता. हा इथे इथे तुम्ही गेलात का नाही कधी? गावाचं नाव काय तुमच्या? वासाई. किती टाइम लागतं पोचायला वरती? किती छान नाव आहे. किती किती गोळा किती झाले? किती गोळा झाले पैसे? पार्टी कुठे संध्याकाळी? पार्टी कुठे संध्याकाळी? येऊ ना आम्ही. अरे पण लईच कमी झाले. तुम्ही पैसे कमी घेतले वाटतं. चला हा चल बाय हा, बाय. अरे जास्त पैसे द्या ना, कमी घेता तुम्ही. जास्त झालं पाहिजे. चला बाय. चक्का अजय दादा आमचे खरेदीसाठी उतरले तिथं. अजय दादांची आवडती लेस घेतली त्यांनी. आणि भूषण दादांचं काय चाललंय? भूषण दादा दुपारी 1 वाजता प्रवास चालू केला होता आणि संध्याकाळचे 5 वाजलेत. आणि 5 वाजल्यानंतर आम्ही बारी विलेजमध्ये पोहोचलोय. आणि इथून तुम्ही डायरेक्ट ना व्ह्यू बघू शकता. वरती दिसते मामा आहेत आपल्याला. त्यांची एक पावती असते. मग दाखवा जरा पावती कशी असते. एक पावती आहे अशी. 130 रुपये घेतात. 140 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग होतं, ते कम्प्लीट केलं आहे आपण. आणि येऊन बारी विलेज, जो बेस विलेज आहे आपला कळसुबाईचा, तर इथे येऊन आपण पोचलो आहे. आणि त्यानंतर आता पुढचा ट्रॅक आपण इथूनच चालू करणार आहोत. आणि तुमच्या किमती वस्तू पूरी झुंड आहे. वो लोगों का पूरा झुंड आहे. हे बघा बाबा, मला निव्वल फोटोग्राफर ठेवले आहे. आणि व्ह्यू बघा तुम्ही किती चांगला आहे इकडं. खूपच सुंदर असा व्ह्यू आहे. त्यामुळे माझी थकवा कुठेतरी गायब होतोय आणि मजा येते, मजा येते. बरेच दिवस रे आजी कुठे इथंच लावता काय चना? काय चना रस्ता कुठून आहे? साईडने ते साईडने म्हणजे समजेल का? अंदाज झाला तर चढायला. नाही नाही लोक चालू राहणार. मित्रांची मस्ती चालू आहे. जवळजवळ 30% पल्ला पार केलाय. तर पूर्ण अक्षरशः पाठचा जो उंच डोंगर दिसतोय तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. पायपिटी नंतर आपण इथे एक मंदिरासमोर येऊन पोचतोय. गावातील ग्रामस्थांचं राम मंदिर असावं बहुतेक, फारसं माहीत नाही आहे. पण लक्ष्मण दादा चाललेत आता दर्शनाला. दादा कसलं मंदिर आहे? मंदिर समोर हा मागे बघताय ना तुम्ही, तो मागचं मंदिर आहे. आणि तिथून इथून पुढे आपल्याला जायचं आहे कळसुबाई.
कडे. अरे याव दे ना मला फुटेज मध्ये कौशी मी याव ना. आता पहिले मी व्हिडिओ कसा करणार. इथं बघितल्यानंतर कळतं की महाराष्ट्रातील उंच शिखर का बोललं जातं. आता तिथे झेंडे आहेत वरती आणि ऑलमोस्ट झेंडे दिसत सुद्धा नाही, एकदम छोटे छोटे दिसतात. समोरून गेल्यानंतर कळेल किती वरती अजून. असल्यानंतर असं वाटत होतं की रस्ता शोधणं मुश्किल होईल, पण थोडंसं वरती आल्यानंतर आजीबाई सांगितलं की रस्ता रुळलेला आहे आणि रस्ता बघू शकता तुम्ही. वाट शोधण्यास काही हे नाही. आणि इकडे बघा आमच्याकडे करवंद आहेत. ही बघा, जर करवंद तुम्ही खाली असते, आमच्याकडे चटणी विटणी करतात त्याची, खायची वस्तू आहे. अशा प्रकारे दिसतं त्या. तर मित्रांनो, वरून चालत येताना आम्हाला 3-4 माणसं भेटली. त्यांना विचारलं तर ते सांगतात इथे 4 सीड्या आहेत, पण आम्हाला जवळजवळ अजून 1 सीडी पण लागलेली नाही. अजून 1 तास लागेल असं बोलतात ते, 1-1.5 तास. पण आमच्या चालण्याचा स्पीड बघून असं वाटत नाही की 1-1.5 तासाने आम्हाला सीडी भेटेल. दमला. आम्हाला रस्त्यात एक अजगर भेटला, तोच. टेंट भेटतात आपल्याला. हे तुम्ही जरा दलिद्र गपरा ना, मध्ये नसतील तर भुकत राहतात. निम्मा पल्ला पार केलाय आणि समोर आपल्याला सुपर मार्केट लागलाय. तिथे तुम्हाला टेंट जर पाहिजे असतील तर टेंट पण अवेलेबल आहेत रेंटनी आणि रेंटनी टेंट भेटतात. रेंटनी अजय दादा सांगतात आपल्याला रेंटनी टेंट. आणि विचारूया आपण कसं पर पर्सन टेंट. 500 रुपये रेंट ना पर पर्सन का एक टेंट? एक टेंट 500 रुपयाला आहे. पण आम्ही ऑलरेडी आमच्याकडे टेंट घेऊन आलोय. विचारून 20% सुद्धा पार केलेला नाही. आणि ते बोलत आहेत की अजून सीड्या खूप वरती आहेत, म्हणजे आमच्या एक्सपेक्टेशन पेक्षा खरंच खूप उंच आहे शिखर. आणि अशक्य सुंदर असं वातावरण आणि क्लायमेट. काय बोलू आता, वातावरणातच मजा आहे, बोलण्यासारखं काही. जर तुम्ही ट्रेकिंगसाठी येत असाल कलसूबाई, तर तुम्हाला ना घरातून बॉटल कॅरी करायची गरज नाही आहे. बऱ्याच ठिकाणी असे पाण्याच्या बॉटल्स घेण्यासाठी टेंट लावलेत त्यांचे, म्हणजे दुकानं आहेत, तर तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि थंड भेटतात मस्त. 10 रुपये एक्स्ट्रा जातील, 30 रुपये बॉटल आहे. पुढे जसं वरती जाल थोडासा रेट वाढतोय, परंतु कॅरी करण्याचा त्रास वाचतोय तुमचा. आणि खरंच इथे चढायला खूप आहे, चढण खूप आहे. त्यामुळे ना जेवढा कमी वजन घ्याल तेवढा चांगला आहे, आणि चढायला त्यामुळे तुम्हाला सोपं होणार आहे. तर ह्या गोष्टी लवकर व्हायची अवस्था गाढवासारखी केली आहे लोकांनी. इकडे बघा, ज्याचा त्याला गाढव ओझ्याला. एवढं लादलं माझ्या अंगावरती, पण काय नाही. एक छोटीशी बॅग आणि टेंट घेतलंय तरी याची या वयातही आमच्यापेक्षा जास्त उत्साहाने चढत आहेत. माझी किती वेळ लागेल? अर्धा घंटा. आमचा 1 तास. या वयात पण तुम्ही एवढा फटाफट चढता, कमाल आहे. नाही आता काय एवढी डबकी भरून मी हातामध्ये वर मी आहे तिथं न्यायची. ओके. वरती चालल्या. म्हटलं मी अंडा डोक्यावर घेतलाय, माझाच फोटो काढतात. आजी तुझी पण वेगळी एवढी कष्टकरी पिढी कदाचित शेवटचीच. आणि बघा आता आम्हाला या बॅगेज येताना आमची दमचाक, मात्र हंडा घेतलाय पाण्याचा आणि एक कशी चालतं. ड्रम होता त्यांचा, तो ड्रम घेऊन आले होते. दादा भेटलेत नाशिकचे. ते ऑलमोस्ट एका हप्त्यामध्ये किती वेळा दादा? एका आठवड्यामध्ये आता मी टोटल 6 दिवसात 25 वेळा करतोय. 6 दिवसात 25 वेळा. आणि आमच्या इकडं पहिल्यांदाच हे करतं. ते सांगतात काम केलं. आता 20वी वेळ आहे सोमवारपासून. म्हणजे काय असं नवस दिवस काय? नाही नवस नाही, एव्हरेस्टिंग करतोय. डबल एव्हरेस्टिंग केलं, जर 24 वेळा केलं तर डबल एव्हरेस्टिंग होईल. म्हणजे तुमचं ड्रीम वगैरे टाइप मध्ये असा स्वप्न वगैरे किंवा नाही असं काही नाही. टार्गेट फिटनेस करायचं. ओके. एंड्युरन्स लेवल, बॉडीची कॅपॅसिटी किती काय आपल्याला.
तर बघा म्हणजे अशी ते वानरे येतात ना इकडे, बिबटे पण येतात. बिबटे पण काय? मंगळवारी दर्शन झालं मला बिबट्याचं. अरे बापरे. खतरनाक स्टॅमिना आहे तुमचा. आपल्या मोठ्या शिडीपाशी. छोट्या शिटीवर. अशा मग तरी असं इकडे तिकडे झोपून असं भीती नाही वाटत? नाही ते माणसांवरती काहीच करत नाही ना. जर असं बिबट्या वगैरे आपल्याला दिसला तर अशा वेळेस आपण त्याच्या जवळ आपण इंटरफेअर नाही जर करत. आलाच तर अशा वेळेस काय करू शकतो? तो येतच नाही. माणसाला घाबरतो. तो येतच नाही आपल्या समोर. तो लांबून आपली चाऊल बघतो. सिटीमध्ये काय होतं, अपघात समोर आल्यानंतर तो गोंधळून जातो काय करायचं, म्हणून तो अटॅक करतो. पब्लिक वगैरे जास्त दिसल्यानंतर हे त्याला त्याचंच घर आहे त्याच्यामुळे ते त्याला काल काय काल एवढं तो हे मला नाही करत. काल तो मला आडोशाला लपून बघत होता. ते रात्रीचे डोळे चमकले म्हणून मला कळालं ते इकडे आहे. माझ्या समोर ते उचललं. अरे बापरे, प्रूफ पण आहे. दादा बोलतात का इकडे बिबट्या असतो आणि त्यांच्या अरे बापरे. catch केल्यात का त्या समोरासमोर त्यांच्या बिबट्याने एक कुत्र्याला उचललंय, बघू शकता. आणि आल्यानंतर तुम्ही काळजी घ्या. याल तर ग्रुपमध्येच या, एकटा येण्याचे धाडस नका करू. आलेच तर बाकीचे येतात त्यांच्यासोबत तुम्ही वरती जाऊ शकता. एकट्याने रात्रीच्या वेळेस तरी नका येऊ. सतर्क राहा आणि सुरक्षित राहा. काय 7:30 वाजलेत आणि पहिली सीडी लागली आम्हाला. इतनी खुशी म्हणजे हे बघा, पहिली सीडी लागली आम्हाला. बरंच जा चालता टॉर्च घेऊन या. जर रात्रीच्या टायमात येणार असाल तर टॉर्चची खरंच गरज आहे. शक्यतो हेडलॅम्प घेऊन आले तर चांगलं उत्तम. आणि मस्त अंधार झाला. किती वाजले असतील अजय? 7:30 वाजलेत आणि तिकडे बघा काय दिसत नाही. बराच अंधार झालाय तरी नशीब बऱ्याच ठिकाणी असं. दिसतात ना ते. आणि आजी तुमच्या इथे काय उजेडाचं काय नाही? नाही काय नाही, आता येस उजेड राहते. मग तू झोपतो की ते इथं? इथंच झोपता मग. मावशी पण होतं. सावकाश शिडी चढूया आणि वरती भरपूर अशी हवा आहे. आनंद येतोय. आरामात चला मित्रांनो. बघा काय दिसत नाही वातावरण. आणि ही शिड्यांचा अवतार बघा, एकच पाय तेव्हापुरती जागा आहे. मग इधर से गलपाट्या तो खजूर भी नाही अटके का रियाज आहे वरती. एवढा चढायला लागतं. ऑलमोस्ट किती वाजलेत? 8:30 वाजलेत आणि अंधार आहे पूर्ण. इकडं पुढं बघायला तर तुम्ही रस्ता एवढा म्हणजे चढून कमीत कमी 3 तासाचा प्रवास, 3.5 तासाचा प्रवास झाला असेल आमचा. आणि अंधारात नाही म्हणजे पहिल्यांदा आम्ही असा ट्रॅक केला. अजय तू केला का याच्या आधी कधी असा? पण माझाही पहिला एक्सपिरियन्स आणि रात्रीचा अनुभव म्हणजे हवा खूप मस्त आहे. आणि भूषण दादा तुम्हाला काय एक्सपिरियन्स? एकदम मस्त वाटतं. रस्ता पण तर चला जाऊया थोडासा. चल आधी. ऑलमोस्ट रात्रीचा ट्रॅक पायवाट शोधत चाललेत. आता कळालं आम्हाला की याला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून का गणलं जातंय. नऊ वाजलेत आणि 9 वाजता आम्ही टेंट लावलाय इथे. आणि टेंट लावताना काय या टेंटला काय प्रॉब्लेम नाही झाला. तो टेंट थोडासा हार्ड पण लावलाय. आता 9 वाजले. आता बघतो पुढे जेवण बिवण करूया आपण. हा खूप भूक लागली. तुमचं काय लकी दादा? तुमचं काय? थकलोय सकाळपासून. आता जेवण करायचं आहे मस्तपैकी. घरूनच जेवण आणलंय, मस्त भाकरी आणि घरचं जेवण व्यवस्थित. आता एकदम दाबून जेवतोय आणि नंतर झोपतोय. सकाळी 5 वाजता उठायचा प्लॅन आहे. बघूया आज एक दादा किती जेवणाचा किती आनंद नंतर? काहीतरी वेगळाच आहे.
आपण मला असं वाटतं बाहेर बसून जेवायचं, बाहेर खाली बसून जेवायचं, जेवायचं, बाहेर कसं? बाहेर 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 बसून. निसर्गाचा आस्वाद घेत मस्त आतमध्ये आपण जेवतो. चायना बघत बघत जेवू. चला ती एक गोष्ट चांगली होईल जरा. तुम्ही पण या जेवायला. आम्ही पण जेवतो. आम्ही पण जेवून मस्त घेतो. relax. आणि हे एवढ्या वरती येऊन सुद्धा Normal आहे. मोबाईलला नेटवर्क आहे. हां. नाही काय नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही इकडं. नेटवर्क जर तुम्हाला म्हणजे तुमच्या आजूबाजूला बायकोशी, सकाळी तर किती girlfriendशी tower बोलायचं आणि तुम्हाला असेल जिओ तर पण शकता. आपलं जिओचं आहे ना, जिओला नाही network एअरटेलला आहे. पण मला एक दुसरा उत्कृष्ट विषय. असं नेटवर्क आहे. जिओला जिओ पण आणि चांगलं एअरटेलला नेटवर्क आहे. हां. जिओ आणि एअरटेल चांगला नेटवर्क आहे. बाकी दुसऱ्या आम्हाला माहिती ना आमच्याकडे experience आहेच नाही, कारण नाही. आमच्याकडे आणि नव्हतं. आम्हाला इथून टावर दिसत होते त्याच्यामुळे आम्हाला आता शोधायची होती की आपण नेटवर्क आता असेलच. जेवू. आता भरपूर झालं, खूप बोललो, आता जेवायला या. जेवायला चला चला जय श्री. घरी गरम आहेत मित्र. ए यान कुठं का मी खा जा उचल गास. या मित्रांनो जेवायला या. चिल. तर पहाटेचे 5 वाजलेत आणि सगळं टेंट बिंट झुलून आम्ही निघालो आता कळसुबाई मंदिराकडे. अजय सांगता आमचा सकाळी 5 वाजता सूर्य उगवता. आता इथं 5 मी वाजले. असं नाही बोललो. वाव मग काला 5 वाजता उठवले आम्हाला. मी 6 बोललो होतो पण 6 नाही. 6ला तरी कुठं सूर्य उगवत. आम्हाला का लोक सूर्य उगवल बोलतो जावत. लोक सकाळच्या अंधारात चढत होते आणि आम्ही विचार केला होता की आम्हाला सूर्योदय बघायचा आहे. त्यामुळं थोडासा उजेड झाला आहे आणि आम्ही लगेच चढायला सुरुवात केली आहे. सकाळी 5 वाजता उठलो होतो तेव्हा मात्र गर्दी नव्हती आणि आता समथिंग 5:30च्या टाईम तुम्ही बघाल एवढी लोक जमले. तुझा आवाज तर झाला नव्हता. हवा जास्त आहे. तर सकाळी पहाटे 5 वाजता उठल्यानंतर आमचे एक्सपेक्टेशन की गडावरती स्टेसाठी जेव्हा आम्ही होतो तेव्हा हार्डली काहीतरी आम्ही 5 जण आणि त्यानंतर काहीतरी 4 चौघे टेंट होते. आणि आता ज्या सिच्युएशन जी बघतोय आम्ही ती म्हणजे अनएक्सपेक्टेड गर्दी. नशीब आमचे की आम्ही शनिवार रविवारी नाही आलो. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. फायनली जो आमचा ड्रीम होता महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर गाठण्याचा तो आता इथे पूर्ण झाला आहे आणि आम्ही थोड्याच वेळात खाली उतरणार आहोत. कारण सनराईज बघण्याचा जो आमचा अट्टास होता तो फारसा काय तेवढा म्हणजे आम्हाला काही भावला नाही. कारण लगेच सूर्य लवकर वरती आला. जेवढे एक्सपेक्टेशन होते आमच्या टाईमपेक्षा वगैरे पाहिजे तसे व्हिडिओ शूट काय झाला नाही. तरी ओव्हरऑल खूप मजा आली आणि गर्दी बघितली नंतर गर्दी पण जास्त होत चालली. तर बघूया रात्री सर्वात उंच शिखर चढण्याचा आनंद एकीकडे आणि ही जी सीडी आहे ती आम्ही सकाळी अंधारात चढलो होतो. मात्र आता बघताना दिसताना ती एवढी भयानक वाटते. हे बघा Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world.